भीषण पाणी टंचाईने सर्वतीर्थ टाकेदमधील बांबळेवाडी होरपळली। महिलांची प्रशासनाकडे तातडीची मदतीची मागणी। इगतपुरी तालुका कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्वतीर्थ टाकेद येथील बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यात आणि नळांमधून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। गावकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागून तहान भागवावी लागत असून एका 200 लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी 100 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत। पाणी मिळवण्यासाठी महिलांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पायी चालत जात एका शेतातील खाजगी विहिरीतून पाणी भरावं लागत आहे। मात्र ही विहीरही आटत चालल्यामुळे लवकरच गावकऱ्यांना 6 किलोमीटर अंतरावरील सर्वतीर्थ येथून पाणी आणावं लागणार आहे। प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। तात्काळ टँकरने किंवा अन्य माध्यमातून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी महिलांनी जोरदारपणे केली आहे। या गावातील परिस्थितीवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आता तीव्र होते आहे। आम्हाला महिन्यानं 15 दिवसांना पाणी येते। आम्हाला टँकर पाणी घ्यायला ते विकत पाणी घ्यायला लागते। आम्हाला 100 रुपये 50 रुपये 250 रुपये टिपाडा असं कुठं आहे का? द्यायला पाहिजे ना आम्हाला पाणी। आम्हाला पाण्याची अडचण आहे, पाणी भेटत नाही आणि 100 रुपये टिपाडा पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही। आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारोदार प्रत्येकाच्या घरोघर फिरत येते। मग पाण्याच्या टायमाला काय ना त्यांनी प्रत्येकाला विचारावं ना, ते का बरं विचारते नाही असं? आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची गरज भागून घेतात आणि गरिबांना विसरून जातात। असं थोडं राहतंय का? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इगतपुरी।